बेल वाहुया शिवाला फुल वाहुया, बेल वाहुया शिवाला फुल वाहुया, या भोळ्या शंकराचं गुणगान गाऊया, या भोळ्या शंकराचं गुणगान गाऊया, या भोळ्या शंकराचं गुणगान गाऊया. हर हर महादेवचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणात पहिल्या श्रावण सोमवार निमित्त अहमदनगर शहरातील बेलेश्वर मंदिरात भाविकांनी महादेवाचं दर्शन घेतलं. सकाळपासूनच या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. महिन्यामध्ये बेलेश्वराचं महत्व म्हणजे महादेवाचं महत्व म्हणजे पूर्ण जगामध्ये भारतामध्ये नाही का सगळीकडे महत्व आहे. पण इथं एक असा देव आहे जो बेलेश्वर, इथं कुठं दरवाजा नाही, काही दार नाही, काही नाही, कुठं कुठली अशी कंट्रोल करायला काही सिस्टीम नाही. काय लाखो लोक येतात जातात हजारो आणि दर्शन घेतात त्याच्या शिस्तीने. काय इथं कुठेही काही करावं लागत नाही. ते बेलेश्वर देवस्थान एक असं आहे की ते आपोआप सगळं कंट्रोल करतं. काय इथं कुठली 1 रुपयाची चोरी होत नाही, कुठली 1 रुपयाची गुन्हेगारी होत नाही का. शहराजवळ एवढं असून हजारो भाविक इथं दर्शन घेतात श्रद्धेने. आणि असे जे आता 3ऱ्या सोमवारीचा भंडारा असतो, काय भंडाऱ्यामध्ये आम्ही लोक जे काही इथं लोक दान धर्म करतात त्याच्यामधून भंडारा करतो. आणि मग परत महाशिवरात्रीला एक कार्यक्रम असतो. असे 2 कार्यक्रम इथं असतात. फुलं, फळं तसेच बिल्वपत्र विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने या ठिकाणाला अक्षरशः यात्रेचं स्वरूप आलं होतं. तर हर हर महादेव, जय शिवशंकर, भोलेनाथ की जय हो अशा जयघोषात मंदिर परिसर दुमदुमला होता. भाविकांनी जल आणि दुधाचा अभिषेक करून महादेवाचं दर्शन घेतलं. मोठ्या फॅमिलीने 1 एकर जमीन त्यांना दान केली. पण दान केल्यासरचं तिथं कोट्यवधी रुपयाचा खर्च बबनराव तुकाराम वाकळे यांनी केलाय. मोठा सभामंडप बांधलाय आणि तिथे सगळी देखरेख ते आज ते करतात. त्यांच्या पद्धतीने त्यांची तिथे देखरेख होती. रोज भजन पूजन होतं. आणि दुसरी गोष्ट असं आहे की त्यांनी ते मंदिर बांधलं, आपण त्यांचं नाव तर सांगितलंच पाहिजे ना. बरं मंदिर काय ते लहान नाही, छोटं नाही, कसं एवढं बांधलेलं नाही. मोठा सभामंडप बांधला, महादेवाचं मंदिर बांधलंय, शंकराची मूर्ती 20 फुटाची उंचीची शंकराची मूर्ती उभी केली, महादेवाचं मंदिर बांधलंय, ऐकतोरनाथ बाबाच्या समाधी मोठा सभामंडप बांधलाय. असं कार्य त्यांनी केलेलं आहे तिथे.